नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 10:08 झाले सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर काल कमी ऑर्डर होते तरी पण झाल्या कंप्लीट, 17 झाले फक्त। आज पुन्हा जायचं आहे, आज 11 वाजता जायचं आहे। तर इथं चालू आहे भांडे धुवायचं काम। स्वयंपाक लवकर झाला आज, 10 वाजले का? तर चालू इथे भांडे धुवायचं काम। साबण संपली का आपली? ही कोणती साबण आहे? चावाची साबण आहे म्हणे, चावाची नाही। तुला घासता येतं का? नीट घास व्यवस्थित। डुप्लिकेट साबण घेऊन स्वस्त भेटले का? घेऊन स्वस्त नाही, ओरिजिनल साबण आहे ती, माहिती का तुला? ओरिजिनल आहे का? मग पाहिजे कोणती कंपनी? ओरिजिनल दिसते। ओरिजिनल नाही मग कशी? साबण 64ला 4, 68ला 64। रिफ्लेक्ट साबण आहे ती, डी मार्टमध्ये स्पेशल डी मार्टमध्ये साबणी स्वस्तातल्या। डी मार्टमध्ये स्वस्त माल भेटतो। शेंगदाणे कसे किलो आहे? शेंगदाणे 150 रुपये किलो आहे। कुठं काय कुठं वापर आहे? काय ते घरगुती 140। ते 100 रुपये लोक किती? 100 रुपये गावठी घरी। हां, ते 100 रुपये किलो राहते। किती का लोक बसते घेऊन? 100 रुपये किलो, 100 रुपये। डिमार्टमध्ये काय फरक राहतो का? डिमार्टचे थोडे फुगलेले राहते, इंजेक्शन देऊन फुगवलेलं राहते। गावठी काय कौतुक का तुमच्या पोटात? हे पायवर किती मस्त क्वालिटी आहे, एकदम सफेद आहे, खायला पण मस्त लागते, चवदार लागते, अशी फुगलेली राहते। ते गावठी शेंगदाणे काय नुसते हाडक्यात राहते, त्याच्यात मांस कमी आणि नुसते असे बारकले टरकलेच राहते। त्याच्यामध्ये भरीव कोणते खाल्ले तरी आरोग्याला चांगलेच आहे, ते काय नाही आहे काय इंजेक्शन द्यायला नाही राहत, प्रकार राहत त्यांचे। हायब्रिड नाही राहत, चांगले राहते। इकडे चालू आहे धुवायचं काम आणि शिवम इकडे बघतोय कार्टून। काय बघतोय शिवम? हां, बोरिंग आहे? बोरिंग नाही, चांगलं आहे, सुपर हंगामा। पोकोमॅन आहे ते, पिकाचो। वाजले 10:15। तर बाहेर पावसाचं वातावरण आहे। सकाळी थोडीशी पाऊस आला होता, पण थोडक्यात पाऊस काय झाला, पाऊस थोडा होता। नेमकी मी ना बॉटल आणायला गेलो होतो, माझ्या मोठ्या पाण्याच्या बॉटल आहे ॲक्वाचं पाणी आणण्यासाठी 2 बॉटल ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवर। पण तिथं ऑफिसला गेलो, त्याला काही सापडा नाही, तो म्हणे दुपारीच येईल। तर बघू आता दुपारी जे लोकेशन टाकले ना तिथं नेमकी मी राहत नाही, आणि त्या लोकेशनवर आता बॉटल जाणार। हो, आता कॅन्सल होती का काय होते, तर त्याला डिलिव्हर मार्क करायला लावतो आणि ऑफिसमधून कलेक्ट करतो, असं काहीतरी करावं लागणार मला। बघू आज फोन किती वाजता येतो। फायनली भांडी धुवून झाले आज तिथं, आता घासून झाले, आता डायरेक्ट डालक्यात टाकायचे। काय म्हणते याला? डालकच म्हणते ना? काय म्हणते आपल्या खेड्यामध्ये नाही का डालकं म्हणते? हा का? भांड्यांची जाळी प्लास्टिकची, आता इथे याच्यात ठेवायचे। आपल्याला स्टीलची घ्यायची, स्टीलची पण 500 रुपयाला आहे, 500 का 600 रुपयाला आहे वाटतं, आहे ना? आता स्वस्त राहिले का? महाग विकते लोक, पहिले तरी स्वस्त भेटायचे, आता लय महाग विकते। फायनली भांडे धुवायचं काम चालू आहे इकडे। सर्दी जाणार नाही आता, पावसाळा लागला।
तर सर्व पसारा झाला आहे इकडे. तर फार फिरायला सुद्धा जागा नाही. तर बघू शकता इथं किती एवढा पसारा झाला आहे. एवढे भांडे झाले, जागासुद्धा नाही. इकडल्या साईडला पण एवढा पसारा आहे, खूप पसारा आहे. इकडं बघा मांडणी वगैरे इकडे ठेवायला जागा नाही. तर सगळे भांडे खाली ठेवले. आज असं वाटतं अजून एक मांडणी घ्यावं लागणार. डबेसुद्धा खाली ठेवले. इकडं पण किती पसारा झाला आहे किचनकडे. सगळा पसारा वरती पण एवढा पसारा झाला आहे, खाली पसारा झाला आहे, सगळीकडे पसारा झाला आहे. आणि इकडे बघू शकता इथं पण बघा हे ड्रम इथं पडले सगळे. इथून तिथून अशी लाईनच आहे. हे बघा. आणि इकडून बघा, इकडून सगळे तक्त्याला इकडून पसारा आहे. असा पसारा, इथून पसारा, इकडून पसारा, या साईडला पसारा, इकडे कपडे, इथं पसारा, सगळा पसाराच. इथं पसारा सगळा. हे बघू शकता कोपऱ्यात सगळा पसाराच. हे बघा इथं पसारा, सर्वत्र पसाराच. तर पहिल्यांदा कपाट घ्यावं लागणार आहे. कपडे ठेवायला, कपडे ठेवायला सुद्धा जागा नाही. आता कपडे ठेवायसाठी कपाट घ्यावं लागणार आहे. 20-21 रुपयाचं. तर लाकडी घ्यावं का स्टीलचं घ्यावं सांगा मित्रांनो कमेंट करून. लोखंडी कापड घ्यायचं. लोखंडी हां, लोखंडी नाही तर लाकडी घ्यायचं. तर 15,000 रुपयाचं टार्गेट आहे. 15,000 रुपयाचं घेऊन टाकू दिवाळीला. आता मुहूर्त नाही आहे. आता पावसाळा लागला आहे ना. आता पावसाळ्यात पैसे नाही आहे. आणि इकडे बघा किती पसारा झाला आहे सगळा. तर मित्रांनो निघायचं आता 11 वाजता कामावरती. तर आज 11ला बुक केलं आहे. तर निघतो कामावरती. जेवण सगळं झालं आहे. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.